तर जय सेवा मित्रांनो, आता गडचिरोलीच्या पेट्रोल पंपवरचा विषय सर्वांना माहीत आहे. आता मीच कालची गोष्ट करतो. काल मी पेट्रोल पंपमध्ये गेलो. फक्त आणि फक्त 100 रुपयाचे पेट्रोल भेटते. 100 आणि 200. 200च्या वरती पेट्रोल भेटत नाही आहे. आता माझ्यासारख्या माणसाला जारावंडीपासून गडचिरोली जायचं आहे किंवा गडचिरोलीपासून चंद्रपूर जायचं आहे. किमान लागते काहीतरी पेट्रोल 400-500 रुपयाचे तरी पेट्रोल लागते आपल्याला. तर 400-500 रुपये पेट्रोल आपण घ्यायचं कुठून? तर खरंच पेट्रोल शॉर्टेज आहे का पुन्हा याच्या मागचा काही वेगळा कारण आहे हे सांगा मला. तर मला तर एवढा वाटते की हे फक्त अफवा आहे लोकांमध्ये फैलवलेले, की जो माणूस फक्त 50 रुपयाचा पेट्रोल टाकायचा तो आताच्या काळात पेट्रोलच्या शॉर्टेज आहे त्याच्यामुळे तो 500 रुपयाचा पेट्रोल टाकून राहिला. म्हणजे एक माणूस जवळपास 10 लोकांच्या पेट्रोल टाकून राहिला स्वतःच्या गाडीमध्ये. तर मला हेच म्हणायचं आहे की जेवढा पेट्रोल पंपमध्ये जेवढा येत होता आणि जेवढा त्यांचा ॲडजस्टमेंट होत होता तो आता होऊन नाही राहिला, कारण की लोक भरपूर टाकून राहिले पेट्रोल. तर याच्यामुळे असू शकते पेट्रोल पंपवाल्याने 100 रुपये किंवा 200 रुपयाचंच पेट्रोल देत आहे, जेणेकरून सर्व लोकांना अडचण नाही झाली पाहिजे आणि सर्वजण येणं जाणं केले पाहिजे. पण माझ्या म्हणण्याचा उद्देश हा आहे का मला जर चंद्रपूरपर्यंत जाऊन वापस यायचं आहे, चंद्रपूरमध्ये नाही भेटत आहे समजा, तिथून जाऊन वापस यायचं आहे मला, तर मला किमान 500 रुपये तरी पेट्रोल लागते. तर मी तेवढा पेट्रोल टाकीन कुठून? याच्या मागचं कारण काय आणि तुम्हाला काय वाटते याच्याबद्दल कमेंट करा आणि सांगा. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय सेवा.